या दोरीचा उपयोग करायचा आहे। मोनिका काही बोलशील का तू? शरम कशी वाटत नाही रे तुम्हाला? माधुरी अगं हे प्रवीणचे वडील। पप्पा तुम्हाला मी सांगितलं ना मला हे लग्न करायचं नाही म्हणून। निघतो मी। परांजपे अगं पप्पांनी ड्रिंक्स आत्ताच सोडलीये आणि त्यांना हे सगळं कळलं ना तर त्या नालायक बाईचा जीव घेतील ते, मग त्यांना फाशी होईल आणि मला माझे पप्पा हवेत ग। मी असं ठरवलेलं आहे की तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायचं, हो पूर्णपणे मोकळीक द्यायची। तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे आणि उतरायचं आयुष्याच्या मैदानात। बागो राहुल कुठे गेला, काही बोलला का? नाही, मी विचारलं दादाला पण दादा नेहमीप्रमाणे शांतच। काय चाललंयचं काही कळत नाही, ऑफिसला सुद्धा जात नाहीये तो। हॅलो। अरे वा, कशी आहेस? मजेत। वेळेवर आलीस, इडली केली आहे। हा लगेच जा काकू। हो मग भूक लागली असेल ना? अनु, राहुल आजकाल जास्तच करायला लागलाय। हा का? काय झालं? काय झालं काय? तूच म्हणत होतीस ना ज्योती, तूच राहुल दादाला बोलतं करू शकतेस म्हणून मी इथे आले तर त्यांनी जाऊ दे। राहुलने काही सांगितलं का? ती सीमा इथे कशाला आली होती? कोण सीमा? हो सीमा, जिच्याशी मोहननी लग्न केलं ती सीमा जातेगावकर। ती इथे आमच्या घरी आली होती? राहुल काही बोलला नाही का? आई बघ ही काय म्हणतेय। काय ग, काय म्हणाली ती? हो, त्याच्या तब्येतीची चौकशी करत होती। मी बोलायला गेले तर मला गप केलं आणि राहुलने निघून जायला सांगितलं। मग मी इथे निघून आले। पण कमाल आहे, राहुल तुमच्याशी काहीच बोलला नाही। आई मी म्हटलं होतं ना तुला की मँगलोरला काहीतरी झालंय म्हणून। तुम्ही दोघींनी ना घोर लावलाय, नुसता जीव घेणार आहात का आमचा? मग प्लीज, मी तुला प्रॉमिस करते आजपासून मी कुणाला कधीच नाही भेटणार। पप्पांना जर काही झालं ना तर? ही बघ बघ ना कशी डिम्म उभी आहे। पण एवढा हार्ट अटॅक आला, काही वाटतंय का तिला? जा जा त्या अविनाश बरोबर लग्न कर आणि तोंड काळं कर एकदाच। पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस आणि आमचं तोंड बघायला येऊ नकोस। जा, अशी मुलगी असण्यापेक्षा नसलेलीच बरी। जा तू। मम्मा मम्मा प्लीज अगं शांत हो ना ग। पप्पांना 2 दिवसात आराम मिळेल असं सांगितलंय ना डॉक्टर काकांनी। जा ग बाई, तू पण जा इथून, जा।
मे आय कम इन सर? म्हणजे धक्के मारून हाकलून देण्यासारखी परिस्थिती नाहीये. एकदम नॉर्मल आहे मी. बाईस 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 अरे असं का बोलतोयस? अरे जाम टेम्पटेशन आलं होतं काल मला. वाटलं घ्यावीच थोडीशी. हा लगेच तुझा आणि मोनिकाचा चेहरा डोळ्यासमोर. म्हणजे ते सिनेमात जातात ना तसे फ्लॅशेस गेले माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे मोनिकाने माझ्याशी बोलणं टाकलंय, तू मला ऑफिस मधून धक्के मारून बाहेर काढून दिलंयस. ओ लगेच गेलो, बेसिन मध्ये बाटली उपटी केली, ग्लास मध्ये निंबू सरबत भरलं आणि गाटा प्यायला. पाहिलं शरद, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मग काय इकडे आज कसं काय येणं केलं? तर इथे यायला मला काही कारण लागतं, काही काम लागतं? आलो आपलं सर. आलोय तर चहा सांग. अरे वा, चहाची चांगली चटक लागलेली दिसते. हो रे. हॅलो, माझ्या केबिन मध्ये 2 चहा पाठवा प्लीज. कशी आहे मोनिका? बरी आहे. शरद, अरे जा ना एकदा घरी, भेट तुझ्या लेकीला. सुधाकर, आता तिचं पोट दिसायला लागेल ना रे. हो, आणि तोच खरा कसोटीचा काळ ठरणार आहे शरद. पण आपण सगळेजण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना तर ती या कसोटीला नक्की उतरेल. एनिवे, एक गोष्ट तुला सांगायची राहिली शरद. तू मागे मला म्हणाला होतास ना की मी माझ्या शिस्तीचं जोखड माझ्या मुलांच्या मानेवर टाकलेलं आहे. मी कधीही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देत नाही. कायम माझी हुकुमशाही चालवतो आणि या माझ्या हुकुमशाहीला कंटाळून माझी मुलं माझ्या विरुद्ध बंड करतील अशी भीती सुद्धा तू दाखवली होतीस. त्यामुळे मी असं ठरवलंय, म्हणजे आजपासून मी माझ्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची परवानगी दिलेली आहे. हो, अरे म्हणलं मोठी आहेत ती, समंजस आहेत, त्यांचं भलं बुरं त्यांना कळतं. आणि मुख्य म्हणजे मी किती दिवस ही ट्रॅफिक हवालदारची नोकरी निभावू? हो ना, म्हणजे थांबा, डाव्या बाजूला जाऊ नका, उजव्या बाजूला काम चालू आहे, पुढे पुलाचं काम चालू आहे. म्हटलं पुरे झालं. गुड डिसिजन. पण हे डिसिजन फक्त तुझ्या मुलांकरता. मोनिकासाठी मात्र तू. मंजित, शरद एक मला माफ करा, मला माफ करा काका, खरंच मला माफ करा. उठ, नाटक बंद कर. शरद शरद प्लीज एक मिनिट शांत हो. बस बस मंजित बस बस बस. खरंच माफ करा, मी चुकलो. बस शरद शरद. अरे या नालायक माणसाला कशाला बोलावलंस तू इथे? अरे याच्या रडण्यावर जाऊ नको. मगरमच्छ के आसू आहेत. यांनीच वाटोळ केलं माझ्या मुलीचं. शरद शांत हो, काम डाऊन. मंजित, तुझे आजोबा भेटलेत मला. काका, माझं चुकलं, मला माफ करा काका. नाही, तुझं चुकलं यात काही शंका नाही. आणि या तुझ्या वागणुकीबद्दल तुला कोणीच माफ करू शकत नाही. हा, पण माफीच्या साक्षीदाराला सुद्धा जगण्याची एक संधी दिली जाते. तशीच एक संधी तुला मिळवून द्यायचं ठरवलंय मी. सुधाकर, काका, कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? अगं, मेंगलोरला काहीतरी झालंय, मेंगलोरला काहीतरी झालंय असं नुसतं बोलून त्यातून काय निष्कर्ष निघणार आहे ग? आणि असं होऊन होऊन काय व्हायला असेल तिकडं? हे बघ, मोहन लग्न करून बसलाय हे राहुलला कळलं असेल आणि त्याचा हाती पाय करण्याचा स्वभाव नाही ना. बोलला असेल, आला परत. दुसरं काय? नाही आई, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतात. आता सीमाने इथे काय यावं?
नाही, मी फोन करून बघते. अगं अगं पण अनु, घरी कोणी नाहीये वाटतं. कोणीच फोन उचलत नाहीये. आता राहुल आल्यानंतर मी त्याला स्पष्टच विचारणार आहे. आणि त्यांनी नाही सांगितलं ना, ती अन्न पाणी ग्रहण करणार नाहीये. आई, हो, अगं त्याशिवाय तो काही सांगणारच नाहीये. शरदने ही दोरी कशासाठी आणली? काय बोलले नाहीत ते. काल कुणाल आणि मोनिकामध्ये जी झटापट झाली त्याबद्दल मोनिकाने त्यांना सांगितलं असेल तर? नाही, पण तसं वाटत नाही. अशक्यच आहे. राहुल, ये आत ये. काय काम होतं? मला पैसे हवेत. पैसे? कसले पैसे? कसा आहेस तू? तुझ्या बहिणीचं लग्न झालं की नाही? बोल ना. अरे असं काय बघतोयस तू? मला पैसे हवे आहेत मॅडम. 10 लाख रुपये. काय? 10 लाख रुपये? अरे पण 3 लाख रुपये घेऊन किडनी डोनेट करायचं ठरलं होतं ना आपलं? हो, पण तुम्ही 2 लाख रुपयेच दिलेत, तेही फार उशिरा. तोपर्यंत काय? त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे मॅडम. मला पैसे द्या, तेही आताच्या आता. काय डोकं बिकं फिरलं की काय तुझं? माझी नुकसान भरपाई द्या मॅडम, नाहीतर काय? हे बघ, आणखीन 1 लाख रुपये तुझं मी देणं लागते. पुढच्या आठवड्यात ते मॅनेज करते आणि मग तुला फोन करते. ओके? मी 10 लाख रुपये घेतल्याशिवाय इथून जाणार नाही मॅडम. हे बघ, तू जरा शांत हो. तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी थंड आणते. हॅलो हॅलो, मी बोलते. प्राची, मोनिकावरती हात टाकला म्हणून शरद नार्वेकर पिसाळला का? पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालतात. मला कशाला फोन केलास? हे बघ, आधी माझं ऐकून घे. मॅटर सिरियस आहे. हे बघ, राहुल इथे आलाय. तो खूपच रागात आहे. आई. आई, अरे बोल ना, ऐकते मी. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्यायचं बाबा म्हणत होते ना. हो, ते खरं आहे. आता हे करू नका, ते करू नका असं किती सांगणार नाही का? मी म्हंटल त्यांना, मुलं आता मोठी झाली, पुरे. हा, पण तुम्हाला स्वातंत्र्य मिळतंय त्याचा गैरफायदा घेऊ नका. जो काही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा आमच्याशी चर्चाच करू नका असं काही बाबांचं म्हणणं नाहीये. हे बघ आई, किमान मी तरी माझा कुठलाही निर्णय तुमच्याशी चर्चा न करता घेऊ शकत नाही. हा, आता बाबांशी मी जे काही बोलले ते फक्त दादाचं फ्रस्ट्रेशन बघूनच ग.
ज्योती तू होय दादा. माधुरीचे वडील आपल्या घरी येऊन गेले त्यानंतर बाबा प्रचंड चिडले तुझ्यावर. तू बाबांशी काहीच बोलला नाहीस. पण नंतर माझ्याशी मनमोकळेपणाने बोललास आणि मला त्यात खरंच तथ्य वाटलं म्हणून त्यांच्याशी बोलले मी. थँक्स ज्योती. ज्योती, सागर, अवी, बाबांनी अगदी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय. तेव्हा चुकू नका आणि चुकलात तरी सुद्धा क्षमा मागायला विसरू नका, कचरू नका. चल ज्योती, चल जरा स्वयंपाकाला मदत कर. ये. झालं. बहुतेक आता औषधं घेत राहण्याचं वय झालं माझं. काहीतरीच काय बोलताय. त्यामुळे काय औषधं घेण्याचं थांबणार आहे का? बरं वाटतंय आता? लगेच आत्ताच तर गोळी घेतली, पोटापर्यंत तरी पोहोचू दे. पप्पा कसं वाटतंय? माझ्याशी बोलणार नाही पप्पा. माधुरी बेटा बस. माधुरी, जर तुझा हा पप्पा तुला हयात हवा असेल ना, कृपा करून त्या अविनाशशी लग्न करण्याचा वेडेपणा तू करू नकोस प्लीज. पप्पा म्हणजे प्रॅक्टिकली माझा जीव जरी गेला नसेल ना तरी पण माझी मुलगी खडतर आयुष्य भोगते आहे, त्या विचारानेच मी तुझी मम्मा रोज तीळ तीळ मरू ग. त्यामुळे प्लीज हा वेडेपणा सोड तू. प्रवीण जर तुला पसंत नसेल ना तर आपण तुझ्यासाठी दुसरं स्थळ बघू. पण हा अविनाश नको. ताई पापा बरे होतील ना ग? टिया आपण इतक्या वाईट होत का ग? मम्मा पप्पांना आपल्यामुळे खूप त्रास होतो ना. नाही, मी आता त्यांना त्रास होईल असं काही वागणार नाही.
ते सांगतील तसंच वागेन. आता हे नवं कारण मिळणार जे माझ्या आणि माधुरीच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे श्वेत ऋषिकेश सरदेसाई यांना अटॅक आला. प्राची असं टाळू शकणार नाही आपल्याला कधीच. त्या मिलिंद पवारची एक किडनी काय मी घेतली त्यांनी माझं सगळं आयुष्यच व्यापून टाकलंय. अभि जर असा रस्त्याने चाललाय, मध्ये खूप मोठा खड्डा आहे, पण आवीचं लक्षच नाही, अशा वेळी आपण त्याला थांबवायचं नाही.